नमस्कार मित्रांनो, गैरसमज वाढत गेला की लोकांना तेही ऐकू येतं जे आपण कधी बोललेलंच नसतं. नम्रतेने वागणाऱ्या माणसाला लोक कमजोर समजतात आणि उद्धटपणे वागणाऱ्या माणसाला लोक हिंमतवान समजतात. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण एक वेळ नशीब फसवेल पण मेहनत नाही. तुमच्याकडे काही नसते तेव्हा ते तुमचा अनादर करतात. तुम्ही थोडे यशस्वी झाल्यावर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही सर्वोच्च ठिकाणी पोहोचल्यावर ते तुमचा तिरस्कार करतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या. लोकांची पर्वा करू नका. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे: मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणारच. लोकांना असं उत्तर द्या: कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून आजवर खूप माणसं कमावली, हीच आमची श्रीमंती. नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढायची सवयच नसावी. ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे, परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम हे जीवनाचे मूळ आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वतःचा विस्तार वाढते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा. आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका. कारण सुई दोन तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडू नका. पहिली विश्वास, दुसरी वचन, तिसरी नाते, चौथी मैत्री आणि 5वी प्रेम. कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना मात्र खूप होतात. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की पूर्ण आयुष्यच बिघडतं. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त आणि फक्त वर्तमानच देत असतो. म्हणून मित्रांनो, वर्तमानात जगायला शिका. हे जीवन खूप सुंदर आहे. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.